मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल नम्रा जोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट ही दुनिया. सामना 4 षटकात राहील. टाईम मात्र दोन्ही टीमसाठी अलर्ट राहील बघा. प्रत्येक चेंडूकडून एक कोणत्या प्रकारची टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वीकारली जाणार नाही. दोन्ही ऑफिसरला देखील विनंती असेल आपण देखील ऑन करायचे आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू आपण पाहतोय शुभम साडिया, पहिलाच वेगवान तेज थरार आपण पाहतोय. गोलंदाज आपण जर का पाहिलं गेलं रमेशच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू रिलीज केला. मात्र थोडासा नाट्यमय चित्र घडलं आपण पाहिलं गेलं. एस्टनच्या मागे आपण जर का पाहिलं गेला थोडंसं चातुर्य दाखवलं विकेट किपरना आणि त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं स्टंपिंग करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या ठिकाणी चालाकी दाखवलं विकेट किपरनं आपण पाहतोय. आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेला खऱ्या अर्थानं चाचपणी केली जाईल टेक्निकल रूममध्ये. 3 इव्हेंट लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील मंगलवीर या सरांना आपण जरूर पाहू शकाल. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतो. त्या अनुषंगाने थोडंसं मात्र या ठिकाणी वेळ खर्च होते आपण पाहतोय. थोड्याच वेळात जो काही निर्णय असेल मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल जेणेकरून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. त्या अनुषंगाने मात्र हा डिसिजन जरूर मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आपण पाहतोय. आणि इथून मात्र तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलंय की फलंदाज इथून मात्र बाद होईल कारण पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज नव्हता आणि त्या अनुषंगाने मात्र इथून शुभम चौधरी यावेळेस मात्र 0 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. पहिला करारा झटका यावेळेस मात्र ही दोन्ही टीमला आपण पाहतोय. नवीन फलंदाज शरद चौधरी मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल झाले आपण पाहतोय. पहिला करारा झटका ज्या ठिकाणी आपण जर का पाहिला गेला ज्यावेळेस थोडंसं चातुर्य दाखल विकेट किपरच्या माध्यमातून अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. तर आपण जर का पॉपिंग क्रीज सोडत असाल जर का सोडायचे असेल तर आपण जर का पंचांची गाड मागितली नाही तर त्या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात आपल्याला बाद दिले जातं. आणि तेच चित्र आपण मागच्या चेंडूवरती पाहिला आणि तिथून मात्र शुभम चौधरी 0 धावसंख्येवरती बाद झाला. गोलंदाज आपण जर का पाहिलं गेलं रमेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकला होता आणि त्याच ठिकाणी मात्र अप्रतिम चातुर्य दाखवलं आणि तिथून मात्र फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर काढला गेला. नम्राजवाडी संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. यानंतर अनाउन्समेंट होणार नाही. सरळ पॅनल्टी लागेल आपण पाहतोय. भरपूर वेळ खर्च करतात यावेळेस आपण पाहतोय फटका फसला गेलाय. चेंडूला उंची जास्त लांबी कमी विरुद्ध दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न मात्र पाहावं लागेल. त्या ठिकाणी मात्र चेंडूना सीमारेषा गाठली गेली आणि इथून मात्र शरद चौधरीच्या बॅटमधून हा पहिला वार शानदार चौकार. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला खराब क्षेत्रक्षण आणि त्याच्या जोरावरती हा चौकार आपण पाहिला गेला आणि इथून मात्र या चौकाराच्या सैन्य डावाची सुरुवात झाली. गोलंदाज रमेश राऊंड द विकेटनं मात्र सज्ज होत असताना यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू ऑन साईडला मिड ऑनमध्ये तेवढं सुंदर क्षेत्रक्षण आणि मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. जसा चौकाराला त्यानंतर मात्र शांत संयमी क्रिकेट दाखवलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस स्ट्राईक ऑनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुनील सलामीसाठी आला होता आणि इथून मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल आपण पाहतोय. सुनील चौधरीला आपण पाहतोय. गोलंदाज रमेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहतोय. रनअपमध्ये थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला आणि लगेच आपण जर का पाहिलं गेलं स्वतःला सावरला कारण ज्या वेळी रिदममध्ये प्रॉब्लेम येतो त्या वेळी गोलंदाजानं जर का चेंडू रिलीज केला तर त्या ठिकाणी फुलटॉस शॉर्ट ऑफ लेन अशा रीतीने चेंडू पडत असतात आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाने स्वतःला सावरला आणि लगेच पुन्हा एकदा मात्र सज्ज झाला.
यावेळेस पाहावं लागेल फटका आपण पाहायला गेला आनंद कारपेंना वाईट डिश लॉंगांमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. शांत संयम या मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने आपण पाहिला गेला संघ पुढे सरकला. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 6 या अंकावरती एक गडी बाद असताना हे दोन्ही संघाला आपण पाहतोय. समोर शरद चौधरी एक फार मोठं नाव आहे आपण पाहतोय हे दोन्ही टीमचा. आणि इथून मात्र त्याने आपल्या डाबाची परिचय करून दिला चौकाराच्या सायना. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका बसला जातोय. मात्र कठीण गेल होता. मात्र त्याला घेणं फार महत्वाचं होतं. झेल भूमीला दान झाला आणि त्या ठिकाणी फलंदाजाला जीवदान मिळालं आणि एक सिंगल देखील प्राप्त झाल्या. स्ट्राईक रोटेट होईल आणि त्या संधीचा सोनं उचलेल का येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल नंबराच्या टीमसाठी. संघ पुढे सरकलाय 7 या अंकावरती. कारण जर का झेल टिपला असता तर शरद चौधरी सारखा एक विस्फोटक फलंदाज बाद झाला असता आणि एक डाव देखील वाचले असते. मात्र तसं घडलं नाही आणि इथून मात्र एक सिंगल प्राप्त झाली. या षटकातील जवळपास 5 चेंडूचा सफर अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी रमेशची आपण पाहतोय. ज्या ठिकाणी एक सफलता देखील प्राप्त केल्या आणि खराब क्षेत्ररक्षण जोरावरती एक चौकार जर का वगळला तर अप्रतिम कमबॅक केला आपण पाहतोय. यावेळेस स्विचेटचा प्रयत्न. यावेळेस आपण जर का पाहिलं बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि पंचाने सांगितला षटक क्रमांक पहिला देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हे दोन्ही संघ जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. बघा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आमच्या इथून मात्र एक मोबाईल हरवला गेलाय. तो मोबाईल याच ठिकाणी दाखवतो लोकेशन चेक केलं गेलंय. जर का कुणाला सापडला असेल तर तो आमच्यापर्यंत सोपवायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिल्या गेल्या ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट पाहिली त्या पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. आदरणीय राकेश नाईक या साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्यांच्या आतुरतेनं तुम्ही आम्ही सर्वांनी वाट पाहिली आणि खऱ्या अर्थानं त्या साहेबांचं आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सामना देखील चालू राहील आपण पाहतोय. इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. यावेळेस पाहावं लागेल शांत संयमी सुरुवात अद्यापर्यंत आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरेख यावेळेस आपण पाहतोय फटका बसला जातोय. लॉंगांमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. यावेळेस चुकी केली जात नाही. अप्रतिम टिपला जाईल झेल. संपेल फलंदाज शरद चौधरीचा खेळ लागत असताना 7 या अंकावरती. पहिले आदरणीय राकेश शेठ नाईक या साहेबांचं मात्र आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला जरूर पाहुण्यांचं आगमन पाहायला मिळेल. इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा लागला. ही दोन्ही टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळू यावेळेस मात्र दाखल झाला स्ट्राईक ऑनवरती. अप्रतिम गोलंदाजी राहिली आपण पाहिल्या गेल्या दुसऱ्या षटकातील गोलंदाज पांडुरंगला आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहावं लागेल फटका बसला जातो. पुन्हा एकदा जलची संधी एफर्टला जवाब. अप्रतिम सूर मारले होत्या मात्र त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेलं जर का झेल टिपला असता तर आजच्या रात्रीतील सर्वात उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र एफर्टला जेव्हा पाहायला मिळाल्या मात्र त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त झाली आणि यावेळेस मात्र फलंदाज बाळूला मात्र जीवदान मिळालंय. त्या संधीचं सोनं करेल का थोडासा मात्र दबावाखाली बॅटिंग करत असताना दोन्ही टीमला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर चेंडूर मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. शरीराचा भेद घेणारा मात्र पंचाने इथून पाहायला गेला. इथून प्रॉपर तुमच्या मधोमध सापडला गेला आणि इथून लेग बिफोरच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल आणि धक्का क्रमांक तिसरा लागेल 8 अंकावरती.
विनंती करतो की आदरणीय सोमा शीत साहेबांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. नक्कीच तामसे गावातील एक ज्येष्ठ कार्यकर्त्या, तर त्यांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं तामसे गावातील ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण जर का मॅचचा आनंद घेत असाल तर या व्यासपीठात आपल्या गावाची आपल्या हक्काची स्पर्धा या आपली जागा प्रेक्षकामध्ये नसून तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठातून मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. इथून मात्र चौथा धक्का लागला सुनीलच्या स्वरूपात आल्या पावली माघारी 0 धावसंख्येवरती मात्र बाद झालाय. बबन चौधरी यावेळेस मात्र दाखल झाला पूर्णपणे या आपण जर का पाहायला गेला यावेळेस मात्र डाव कोसळतात आपण पाहिल्या गेला ज्या पाहुण्यांच्या खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहिल्या आदरणीय संदीप शेठ भगत कलंबोली, तसंच आपण जर का पाहिलं गेला त्रिपद शेठ नाईक कलंबोलिया, संदेश शेठ नाईक, राकेश शेठ नाईक आणि महेश कातकरे वाज्या या सर्व अतिथी मान्यवरांचं मात्र या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिले गेला ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली सातत्यानं आपण पाहिल्या गेला त्या पाहुण्यांचं आपल्याला थोड्याच वेळात शुभ आगमन जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण जर का पाहिलं गेलं सामना देखील फार चांगला रंगला जातोय. एकाच साईडला नंबराची वाड्या आणि त्यांच्या अगेन्स्ट येथुंड्या ही लढत आपण पाहतोय. पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकांचा वाजवी खेळ देखील संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना 8 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. मागचा सामना आपण पाहिला गेला अवघ्या 32 धावा डिफेन्स केल्या या खेळपट्टीवरती आपण पाहतो 4 षटकामध्ये आणि तिथून मात्र पाहावं लागेल हा सामना देखील लो स्कोरिंग होईल का, आयोजकांचा वेळ वाचला जाईल का, हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. कारण खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं आज भरपूर उशीर झालाय. एक शो मॅच देखील आपण कव्हर केली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र इथून मात्र टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष देणे देखील फार महत्त्वाचं राहील. यावेळेस पाहावं लागेल अपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये गुडलेन स्पॉटवरची सफर. तिसरं षटक जयेशला आपण पाहतो आणि पहिला चेंडू देखील डॉट फेकलाय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला फार चांगला कमबॅक केलं जात आहे. पहिलं षटक जे रमेशनं फेकलं अवघ्या 7 धाब्याचा आणि त्याच नंतर पांडुरंगनं जे षटक फेकला कमबॅकिंग आणि विकेट टेकिंग आपण पाहिला अवघी 1 धाव आणि 3 सफलता त्या षटकामध्ये आपण पाहिल्या गेल्या. तर नक्कीच इथं आदरणीय मारुती भगत साहेबांचं इथं आगमन झालंय. तर मी साहेबांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. खऱ्या अर्थाने ज्या ज्या अतिथी मान्यवरांचे अनाऊन्समेंट होईल त्या सर्व अतिथी मान्यवरांना देखील इथून विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथून मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं विकेट थांबायचं नाव घेत नाही. कोणताही फलंदाज स्वतःवरती विश्वास ठेवत जबाबदारीने खेळ करण्यास भाग पाडत नाही. कारण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्या आणि त्या अनुषंगानं थोडासा मात्र आपण जर का पाहिलं बॅकफुटला फेकला गेलाय. अद्यापर्यंत आपण पाहतोय 8 अंकावरती अर्धा संघ गार झालाय. अवघ्या 5 धक्के लागलेले आपण पाहतो पहिल्या डावामध्ये हे दोन्ही टीमला. ज्या ठिकाणी टॉस जिंकल्याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा कितपत योग्य होता हा येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला 8 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि 5 विकेटचा मोबदला. यावेळेस पाहावं लागेल फटका आपण पाहतो अतिशय सुंदर सजवला आपण पाहतो ऑनस्टाईडला लॉंग ऑन द क्षेत्रक्षण चाच पडला त्या ठिकाणी लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. हे समीकरण जुळवावं लागेल. एखादी पार्टनरशिप हेतून टीमला मैदानाच्या आतमध्ये रचणं फार गरजेचं राहील तरच एक चांगलं टार्गेट सेट होईल. अन्यथा मात्र लो स्कोरिंग सामना झाला तर मात्र सामन्यामध्ये मजा राहणार नाही. मात्र मागचा सामना जो असा वाटला होता की वारदोली संघ सहज रीतीने 32 धावा बनवेल मात्र कोंडीचवाडी राजूच्या संघाने केलेली कमालीची गोलंदाजी त्याच्या जोरावरती तो सामना जिंकला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल प्रॉपर कलेक्शन नाही कॉल देखील प्रॉपर नव्हता मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी एक रिस्की धाव सिंगल कंप्लीट घेतल्या आणि सिंगलच्या सायना संघ हळूवार गतीनं यावेळेस मात्र पुढे सरकलाय. 11 या अंकावरती शांत संयमी मैदानाच्या आतमध्ये डाव चालू आहे. कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं जवळपास एक चौकार वगळला तर त्याच नंतर कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू आणि इथून मात्र लाईन पाहिली जाईल. पंचाने सांगितलं लाईन खराब या अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव खूप उशिराने का होईना एक्स्ट्रा स्वरूपात ही सिंगल धाव मात्र ऍड होईल आपण पाहतोय. आणि इथून मात्र धावांची गरज आहे हे दोन्ही टीमला. जर का चांगली बॅटिंग झाली तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभी होईल आणि त्यासाठी समोर फलंदाज आपण पाहिला गेला बबन एक चांगला खेळ करेल का यावेळेस पाहावं लागेल. प्रचंड उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि पंचाने सांगितलं पुन्हा एकदा हा खराब चेंडू या आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात पुन्हा एकदा एक सिंगल धाव
ऍड होईल आणि संघ पुढे सरकला 13 या अंकावरती आहे. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू गणित एखादा प्रहार मात्र कुठे का होईना इथून टीमला मात्र मनोबल वाढवून जाईल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी केली जाते कारण कोणत्याही प्रकारचे मोठे फटक्या खेळू दिले जात नाही या फलंदाजाला पूर्णपणे मात्र शांत ठेवले आपण पाहतोय. ज्या ठिकाणी सुरुवात अप्रतिम केली रमेश अवघ्या 7 धावेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकला आणि दुसरं षटक जे पांढरंगचं राहिला लाजबाब कमबॅकिंग गोलंदाजी अवघी 1 धाव देत 3 विकेटचा मोबदला त्या षटकामध्ये आपण पाहिला आणि त्याच नंतर आपण पाहतोय जयेश त्याचा देखील स्पेल फार अप्रतिम राहिलाय. षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 13 या अंकावरती. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे नम्राची वाडी संघ आपल्याला विनंती आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा प्रेक्षक वर्गाने इथून प्रेमाची विनंती आहे ज्याला कुणाला मोबाईल हरवलेला सापडला असेल तर तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा खऱ्या अर्थानं. सहाव्या मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. यावेळेस पाहावं लागला अंतिम षटकाला सुरुवात आणि त्यावरती पलटवार चेंडू सीमा पार हा पहिला ब्लास्ट विकेट षटकार. तेरा धावा पाहिल्या. अंतिम षटक संतोषचं मात्र स्वागत केलं षटकारानं. समोर फलंदाज आपण पाहतो यशवंत कारण त्याला देखील माहिती अभि नाही तो कभी नाही कारण अंतिम षटक आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहावं लागलं फटका बसला जातोय मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात या इथून मात्र झेल टिपला जातोय. षटकाराचा प्रत्युत्तर विकेटचं पतन धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना इथून टीमला 19 अंकावरती 6वा. ठोकला होता तो फलंदाज देखील बाद झालाय. नवीन फलंदाज भावेश इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये तब्बल 8व्या क्रमांकावरती दाखल झालाय. चांगल्या खेळीची अपेक्षा राहील. संघ 19 अंकापर्यंत पोहोचला गेलाय आणि इथून पाहावं लागेल सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण पहिला सामना आपण जर का पाहायला गेला अवघ्या 32 धावा डिफेन्स केल्यात. या खेळपट्टीचा आपण विचार केला का पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये 30 धावा देखील डिफेन्स होताना आम्ही पाहिल्या आहेत. म्हणजे खेळपट्टी गोलंदाजासाठी देखील फार चांगली आहे. जर का गोलंदाजी चांगली असेल तर नक्कीच यावेळेस पाहावं लागले शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि इथून मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न केला जातोय काय घडलं जातंय चुकीचा कॉल आणि दोन्ही फलंदाज एका सेंडला इथून मात्र एका फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल आणि धक्का क्रमांक 7वा लागेल. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज भावेश फलंदाज मात्र यावेळेस बबन मात्र बाद होत असताना आपण पाहतोय. या षटकातील मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आणि संघ पुढे सरकला 20 या अंकावरती. यावेळेस फटका आपण पाहतोय 20 मध्ये सजवला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि या 2 धाबा सहजतेने पूर्ण झाल्यात आणि या 2 धाबीने संघ पुढे सरकल्या 22 अंकावरती. अजित यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकातील उर्वरित आपण जवळपास पाहायला गेला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम टार्गेट सेट बॉल फेकला जाईल. या चेंडूच्या अखेरीस आपल्याला टार्गेट सेट पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 22 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात आणि या चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. आपण पाहतोय समोर फलंदाज भावेशसाठी हाफ ट्रॅकर होत आपण पाहतोय. पंचाने चांगल्या अतिरिक्त उंची प्राप्त झाल्या आणि इथून मात्र
वाईटचा इशारा लागला आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल आणि सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकले. आपण पाहतो 23 अंकावरती हा सामना देखील लो स्कोरिंग आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल काय घडलं जातंय. कमालीची गोलंदाजी यावेळेस पाहावं लागेल. फटका आपण पाहिला गेला मिड विकेटला सजवला जातोय. 2 क्षेत्ररक्षण त्यांना चकवा देत टप्पा घेत शेवट गोड करत असताना हा शानदार चौकार आणि या चौकारच्या सायन्य संघाची धावसंख्या बनली गेली. आपण पाहतो खऱ्या अर्थानं 27 धावा बनल्यात. येणारे 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय 28 धावेचं आपण पाहतोय. त्याला स्पीडअप करायचं दोन्ही टीमला विनंती असेल. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गारमाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी फणसवाड्या. त्याला टॉससाठी यायचं बघा दोन्ही टीमचे कॅप्टन गारमाळ टीमचे कॅप्टन आणि गावदेवी फणसवाडी टीमचे कॅप्टन. खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिल्या त्या पाहुण्यांचं आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळेल. आदरणीय संदीप शेठ भगत, श्रीपद शेठ नाईक, संदेश शेठ नाईक, राकेश शेठ नाईक, महेश शेठ कातकरिया या सर्व अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं फटाक्यांच्या आतिषबाजीना आलेल्या पाहुण्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण पाहिला गेला पाहुण्यांचा मात्र हा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांना या ठिकाणी मात्र आमंत्रित करेन. खऱ्या अर्थानं जे भागोबा ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला आयोजकांवरती असलेलं प्रचंड अफाट प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिला गेला कलंबोली या विभागातून खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या स्पर्धेसाठी आज त्यांची आपल्याला मोलाची भेट पाहायला मिळते. तर सर्व अतिथी मान्यवरांना पुन्हा एकदा मात्र इथून या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहिलं गेलं कोंडीचवाडी गावच्या एक फार चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय मारुती शेठ भगत या साहेबांचं देखील आगमन झालं गेलं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मात्र स्थान बनवायचं. आपलं देखील जे भागोभाव व ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपली सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायच्या. ज्या ठिकाणी आपण जर का पाहिल्या गेल्या समीकरण मात्र 24 चेंडू आणि आव्हान मात्र सोपं आहे अवघ्या 28 धावा बनवायच्यात. पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. ज्या ठिकाणी 24 मध्ये 28 बनल्या जातील की वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवतील आमच्या साथी समालोचक नानूजी सांबरे. हेलो हेलो थँक्यू सो मच स्वप्नील सर. आज आपण या तिसऱ्या नाईट रजनीमध्ये आपण पाहतोय आणि या तिसऱ्या नाईट रजनीमधला हा पहिला फेरीतला दुसरा सामना मैदानावरती रंगला जातोय. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गारमाळ आणि फणसवाड्या. फणसवाडी टीमचे कॅप्टन आले गेलेत. गारमाळ टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. बघा ज्या कोणत्या प्रेक्षक वर्गाला मोबाईल सापडला असेल तर तो मोबाईल मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेला लोकेशन इथेच दाखवत आहे. खऱ्या अर्थानं धुंद्रे स्टॉपला जे किराणा आहे त्या ठिकाणावरून तो मोबाईल मात्र उचलला गेला आणि तिथून तो लोकेशन इथपर्यंत आलाय. म्हणजे कोणत्या तरी खेळाडूला तो मोबाईल सापडलाय. जर का आपल्यामध्ये एखादी इमानदारी जर का असेल तर तो मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. खऱ्या अर्थानं मोबाईल म्हटला तर त्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काहीतरी मात्र त्यामध्ये डॉक्युमेंट्स असतात, अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. जर का कुणाला सापडला असेल तर तो मोबाईल मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत. मी उपस्थित आदरणीय संदीपजी शेठ भगत या साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आहे. साहेबांना विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्समध्ये मात्र जॉईन व्हायचं आहे. त्या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. आदरणीय संदीप शेठ भगत या साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्त्या मात्र नाणेफेकी संपन्न करायचे. आपण पाहिल्या गेला
पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना पाहायला मिळेल. एकाच साईडला आपण पाहतोय जे गावदेवी गारमाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं फणसवाडी या दोन संघादरम्यान मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतोय उपस्थित संदीप शेठ या साहेबांच्या मात्र शुभासीन टॉस केला जाईल. टेल इज कॉल आणि या ठिकाणी मात्र टेल हा कॉल लागला गेलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रथम बॅटिंग करण्याला तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. पण टीमला मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील नानूजी सांबरे सर. धन्यवाद. यस मॅच तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी वेगवान पद्धतीने फेकला, त्याच्यावरती मिळाली फक्त 2 धावा आणि त्यानंतर एक चांगला चौकार पाहायला मिळाला. 6 धाबेवरती फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर राज या फलंदाजाला चांगली गोलंदाजी टप्पावरती अचूक नियंत्रण गोलंदाजी आता करावा लागेल आणि याच चेंडूची फेक करावा लागेल. कारण मगाशीच स्वप्नील सरांनी सांगितलं की खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते, पण जेव्हा जेव्हा खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते तेव्हा फलंदाजाला ते चेंडू अगदी आपल्या अगदी एक पोझिशन मध्ये घेऊन त्या चेंडूला खेळणं फार गरजेचं असतं. हा चेंडू अगदी दांडचा बेत घेणारा चेंडू, फलंदाज होईल बाद. राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रमेश. नंबराच्या वाढी संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय, कारण सुरुवातीला टॉस जिंकला होता. टीम एडूडने संघाला फलंदाजी करण्याचा निर्णय केला. 27 बनवला. 28 धाबेचा उत्तरार्थामध्ये गरज आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि टॉस सामना मैदानाच्या आतमध्ये बेग फाईट पाहायला मिळेल का? 6 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अगदी तो फलंदाज बाद झाला आणि तिथून नवीन फलंदाज आला. आता इथून चांगला डाव सावरावा लागेल. एखादी पार्टनरशिप बनवणं फार गरजेचं राहील. चांगली गोलंदाजी. अगदी कोलबरचा चेंडू समोरच्या दिशेला फिल्डर थोडासा बेट झाला, त्यामध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय. त्या शेवटच्या क्षणी चत्रक्षेकांचा आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमाबाहेर. चौकार. असं 4 धाब्यानं संघाचा धावफलक आपण जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती मोठा फटक्याला सुरुवात केली. आल्याच्या फलंदाजानं तोच त्याचे इरादे स्पष्ट केले. ते सुरुवात करावा लागेल. अगदी कव्हर पॉईंटमधून उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक अगदी उलट्या दिशेनं प्रयत्न करतोय. चेंडू उचलणार फेकणार. दुसरे धाबेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. त्यामध्ये मागचं थोडासा खराब पाहायला मिळतो. तिसरेचा नकार केला जातोय. तिसरी मिळणार नाही. मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेनं संघ पुढे सरकलाय. 12 आकड्यावरती आणि पंचांचा इशारा आलाय की षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकामध्ये बनल्यात 12-1 फलंदाज बाद. तर आपल्याकडे वेळ आहे. आपण सन्मानकडे वळतोय खऱ्या अर्थानं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपल्याला सन्मान पाहायला मिळेल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीरसाठी आम्हाला जे फिरीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केल्या. धुंद्रे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय वसंत शेठ सिनाऱ्या या साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व सातत्यानं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा सन्मान करतील आपण पाहतोय. सोमाशीद या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय आपण पाहिल्या गेल्या अतिथी मान्यवरांचा मात्र आपल्या शुभ हस्ते मात्र आज सन्मान पार पडायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या धुंद्रे गावातील एक फार डॅसिंग व्यक्तिमत्व आपण पाहिल्या गेला आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्या अर्थानं हे फिरीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या मालिकावीरसाठी आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेल्या या परिसरामध्ये त्यांचं फार मोलाचं योगदान असतं आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला फार चांगलं योगदान लाभलं गेलं आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेला
सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपल्याला सन्मान करणं देखील फार पाहायला मिळतील आपण पाहतोय. येस थँक्यू सो मच स्वप्नील सर. मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू आला आणि धावसंख्येचा विचार केला तर 14 आकड्यावरती गोलंदाज जर पाहिलं दुसरं षटक शुभमला आपण पाहतोय. शुभम चौधरी अगदी चांगला क्रॉस लाईन फायनल एक क्षेत्रामध्ये एक टप्पा खात चेंडू जाईल सीमा पार ठोकला जातोय चौकार. आपण पाहिलं तर 18 आकड्यावरती अगदी विजयासाठी 28 धावेची गरज असताना आता पल्ला सेट करत असताना आपण पाहतोय येणारे अजूनही आपण जर पाहिले तर 11 चेंडू आणि 10 धावेची गरज. सामना अगदी एकतर्फी पाहायला मिळेल की काय हे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पण या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये आपण निश्चित विजय होऊ शकतो. त्यावर डिपेंड करू शकतो. क्रिकेट मित्र क्रिकेटमध्ये काही घडू शकते त्यासाठी प्रयत्न केले जातात. स्लिप क्षेत्रामध्ये टिपला जातोय खेळ आणि संपलाय फलंदाज. पांडुरंग या फलंदाजा खेळ. मात केली जाते गोलंदाजा मध्ये एक षटकार काढला तिथून कमालीचा चेंडू फेकला बाटची टॉप स्लिप क्षेत्रामध्ये चुका नाही फलंदाजाला परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पद्माकर या फलंदाजाला पाहतोय. अगदी नंबराची बाडी संघासाठी त्याला खेळ चांगला करावा लागेल. अगदी इतका अंतर आपण गाठला वेळेवरती उपस्थित झाला. अगदी या संघाला आपण देऊ शुभेच्छा. आज सामने थोडीचे उशिराने सुरू झाली पण वेळेवरती संपुष्टात यावं या दृष्टिकोनातून आपण सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन स्पीडअप करा. थोडासा सहकार्य करणं आपल्याकडून खूप अपेक्षा असते कारण दोन ऑफिशियल आपण वारंवार ऑफिशियल सांगत असतात त्याचा आपण मान ठेवण्याचा एक कार्य करा. आणि या ठिकाणी कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला जाते. तिथे शतरक्षक वेगाने कनेक्ट झालाय. 2 धाबेचा प्रयत्न राहिला. 2 धाबेच्या बरोबरीनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 20 या आकड्यावरती 7 चेंडू आणि 8 धाबेची गरज. सामना जिंकण्याकरिता शेवटचा बॉल या षटकातील अगदी चांगली गोलंदाजी. नक्कीच पंच चेंडू किती 4 चेंडू तर स्कोरच्या माध्यमातून थोड्याशा चुका आम्ही देणगिरी व्यक्त करू. अगदी 2 चेंडूचा खेळ अजूनही वालेन्स असेल आणि मोठाले फटके येत नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिले जातात. मोठाले फटक्यांपासून दूर ठेवलं त्यांना माहिती आहे की सामना सिंगल डबलने जिंकता येतो. मोठाले फटके मारण्याची गरज नाही आहे. ते प्रयत्न तितकेच वेगवान पद्धतीने गोलंदाजी ही सुरुवातीला गोलंदाजी हवी होती. ते गोलंदाजी अगदी अगदी शेवटच्या क्षणी अगदी आता सामना मात्र आपल्या हातामधून निघून चालला आणि तांबाळेला ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी झाली तर या ठिकाणी पकड निर्माण होऊ शकते. कोल्हापूरचा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला जातो. फक्त सिंगलसाठी प्रयत्न राहील आणि त्यासोबत पंच आम्हाला सांगतील या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नंबराची वाढी संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. येणारी 12 चेंडू आणि विजयाकरिता गरज अजूनही 5 धावेची. 12 चेंडू 5 धाबेची समीकरण एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये मजा राहिली नाही पण अजूनही मॅच इथून कोण जिंकला नाही कोणी हरला नाही. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकते. गोलंदाज आपण जर पाहिला तर षटक क्रमांक 3 आणि स्वतःचा पहिला षटक गोलंदाजी करण्यासाठी शरद चौधरीला आपण पाहतोय. पहिलाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. 12 मध्ये 5 ची गरज. 7 चेंडू अगदी 8 चेंडूचा संपर्क होत नाही. फिल्डिंग
अगदी चुकीचे पाहायला मिळाले. पंच सांगते की इट इज अ वाईट बॉल, खराब चेंडूची फेक पाहायला मिळाली. अगदी आधीच धाबा कमी, त्यामध्ये ही चेंडू रिलीज केली तर मॅच अगदी एकतर्फा पाहायला मिळेल. अगदी येणारी 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धाबेची गरज. 3 धाबेची गरज. सामना जिंकण्यासाठी विजय फटका पाहायला मिळेल का? नाही या चांगली आता टप्प्यावरती गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते आणि या पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल. जरी रिझर्व्हवर 2 फलंदाज बाद झाले पण इथूनही एक साजेदारी तोडण्याचा प्रयत्न केला तर या धाबेवरती सुद्धा आपण मॅच अगदी आपल्या बाजूने खेचू शकतो. यामध्ये शंका नाही आहे. प्रयत्नाच्या पराकाष्ठ दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शांत संयम आणि उत्तरात सुरुवात शेवटपर्यंत अगदी त्याच गतीनं पाहायला मिळते. मोठा फटका या मिळेला लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार सिंगलचा प्रयत्न राहील. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर 26 या आकड्यावरती 10 चेंडू विजयासाठी 2 धाबेची गरज. 10 मध्ये 2 ची गरज. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, त्याला माहिती आहे की फिल्डर तिकडे आहे. चेंडू उचलणार फायनल क्षेत्रामधून फेकणार. तोपर्यंत दुसरे धाबेचा प्रयत्न, फेकी खराब आणि सामना देखील जिंकला जातो. टीम आपण पाहिला तर टीम नंबराची वाडी संघ हडलक टीम हेतुटणे संघ चांगला परफॉर्मन्स दिला. पहिला मॅच मध्ये खेळत असताना अगदी आपल्याला मैदान सोडावं लागले. या स्पर्धेचा अगदी निरोप घ्यावा लागला. चांगली सुरुवात केली होती टीम नंबराची वाडी संघाला. पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. नेक्स्ट